माझी बॅटिंग चांगली झाली तर आम्ही वन साइड जिंकतो, म्हणून मग मला बॅटिंग करणं खूप गरजेचं होतं आणि चांगली बॅटिंग पण झाली. खूप सारा शुभेच्छा तुला 20 तारखेसाठी, शनिवारसाठी. कैलाश, कसं वाटलं आजचा खेळ आणि माझी जर्सी मिळते बंटी? मला तर खूप चांगलं वाटतं आणि बंटीने लास्टपर्यंत खेळला हे आम्हाला ह्याची आतुरताच होती. बंटी साहेबाला खेळलाच पाहिजे चांगला आणि तो रोज प्रॅक्टिस पण करत होता तशी आणि तो तसा करून दाखवला त्याने त्याच्या हिमतीवर त्याने एकट्याने. थँक्यू. सायबा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत असताना ही स्पर्धा कशी वाटते आणि खेळल्यानंतर कशा प्रकारे फील करताय? आम्ही तर वाटच बघत होतो साहेबा, गेल्या वर्षी तर झाली नाही पण ह्या वर्षी होईल आणि आमची एंट्री होणारच होती. आम्ही आतुरता होती, आम्ही तसे प्रॅक्टिस पण करत होतो आणि आम्ही चांगले खेळलो. आम्हाला पुढे 20 तारखेला पण चांगलं खेळायचंच आहे, आम्हाला यायचंच आहे फायनलमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला शनिवारसाठी. बंटी, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच जिथे आपण आलेलो आहोत आणि प्रत्येक विकेटसाठी नितीन यांच्याकडून 200 रुपये, 200 रुपये सुजित यांच्याकडून गुरुदत्त मनेलपाडासाठी. अहमद राजा मंसुरी यांची या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हा. सो मॅच मोठी आहे. आई भवानी मारंबलपाडा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मनवेलपाडा. प्रत्येक चेंडूला एका एका धाब्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. गुरुदत्त मनेलपाडा एक्स्ट्रा प्लेयर हर्षित, अच्छा तिकडे बसलाय, डबल आहे. एक मिनिट, ती बॅग बाहेर घ्यायची. वटापटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेला होता, पण चांगली फिल्डिंग तुषार किणीची पाहायला मिळते. ही मोठी मॅच आहे, ही मोठी मॅच यासाठी कारण गुरुदत्त मनेलपाडा मागील वर्षी याच मैदानावरती यजमान सायबा संघाला पराभूत करत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना दिसले होते आणि आज तोच संघ इथे आई भवानी मारंबलपाडा या संघासमोर खेळताना दिसणार आहे. SPL सीझन 5 ची ही चुरस, ही रंगत अशी प्रत्येक सामन्या गणिक वाढत असताना दिसणार आहे या साखळी सामन्यांमध्ये, म्हणजेच लीग पद्धतीचे सामन्यात. त्यामुळे या बिग बॅश फॉर्मॅटमधून साखळी सामन्यातून पुढे येणारा संघ म्हणजे नॉकआउट स्टेजला आल्यानंतर खऱ्या अर्थानं ती खरी चुरस आपल्याला अनुभवायला मिळेल. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक प्रफुल्ल साने साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला ऑन साईडला. हो, चांगला फटका, परंतु चेंडू अतिशय शानदार पद्धतीने सुशांत पाटील यांनी अडवलाय आणि तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. ट्विस्ट काय आहे, 4 षटकांचे सामने, 3 षटकांपर्यंत तुम्हाला एक पॉवर प्ले घ्यावा लागतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर 3 षटकांपर्यंत त्यांनी पॉवर प्लेचं षटक चूज नाही केलं तर 4थ्या षटकामध्ये त्याला पॉवर प्ले मिळत नाही. 1 to go ही सुद्धा खासियत आहे SPL ची. वेगाने चेंडू फेकला, बॅकअपला 2, ओहो, हातातून मिस होणारा चेंडू पुन्हा वेगाने फेकलाय. मनीष गरज त्या ठिकाणी होते. षटकाचा खेळ संपते, पहिल्या धावपलकात ते दाबा आहेत 5. कोणताही गडी न गमवत असताना आई भवानी मारंबलपाडा या संघाच्या. यस डीजे. थँक्यू. करण गवळी, करण गवळी, आपण जर इथे उपस्थित असाल तर प्लीज मंचावरती या. करण गवळी, आपण मंचावरती यायचं आहे. खासियत काय आहे तर 4थ्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्ले बाय डिफॉल्ट मिळणार नाही, पॉवर प्ले रिमूव्ह केला जाईल. त्यामुळे तुम्हाला 3 षटकापर्यंतच बॅटिंग करणाऱ्या संघाला पॉवर प्ले घ्यायचा आहे. येस, पंच इथे पंख हलवतात आणि सांगतात की पॉवर प्लेचा इशारा म्हणजे पॉवर प्ले आता घेतला जाणार आहे. सो कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक छोटासा बॅनर आहे टकाटक फूड्स कॉर्नरचा. त्याला जर का चेंडू बाउंड्रीच्या दिशेने म्हणजे चौकाराच्या दिशेने येऊन लागला तर फूड कुपन भेटणार आहे त्या फलंदाजाला. त्याचबरोबरीनं त्याला करण गवळे आलेत. करण, आपण टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत तेजस 11च्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगली बिल्डिंग. ओहो, मनीष गरज, ज्याचा नाद नाही कोण करत आणि त्याने मात्र चेंडूला अडवलंय आणि कोणती धाव दिलेली नाहीये.
मनीषचे शब्द, मनीषची फिल्डिंग, मनीषची बॉलिंग सर्वांना हवी हवीशी वाटते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग वैभव पाटीलची. पहा काही असे खेळाडू आहेत त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग करताना दिसतात आणि वैभव पाटील त्या क्षेत्रामध्ये आज नव्हे या अगोदर अनेक वेळा आपल्याला चमकदार कामगिरी करताना दिसलाय आणि पुढे एकदा त्याची ती झलक या क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका दावेसाठी खेळलाय अक्षय पाटीलने. सिंगलने धावफलक पुढे जाते जाऊन पोहोचले 7 वरती. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. SPL सायबा प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आतुरतेने वाट पाहत होता, अखेरकार त्यांची ती ओहो टॅप केले चेंडूला. त्याची ती प्रतीक्षा संपली आहे आणि प्रतीक्षा संपल्यानंतर तो दिवस उजळलाय आणि मुख्य स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि ओव्हरऑल स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला आपल्या भेटीला आलाय. डॉट बॉल आले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट बॉल येणं सर्वाधिक मोठी दुखी देणारे असतात आणि ते डोकेदुखी आता इथे येते कारण 2 डॉट या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला. तो पुन्हा एकदा मनीष गरत इन ऍक्शन. वेगानं चपळाईनं एका हाताने चेंडूला अडवलंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये आणि जाम खतरनाक चेंडू अडवलाय मनीष गरतने. 1 to go चा इशारा. लास्ट बॉल. काय इथे तरी मोठा फटका येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु धीरज कोरपे हो नाही, तिथे रोहन होता. नाही, रोहन आणि धीरज होता तिथे. चांगली फिल्डिंग. 1 धाव डाऊन पूर्ण केली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती आणि पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपन्न झालं. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूया तिसऱ्या षटकाकडे. थँक्यू डिझे. पहा जतीन पाटील यांच्यासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपये, सुजित यांच्याकडून, नितीन पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटला 300 रुपये आणि न्यामाबाई चेवणं, नितेश कुवेसकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. जतीन पाटील मोस्ट पॉप्युलर प्लेयर फ्रॉम मनवेलपाडा आणि तो मात्र आता गोलंदाजी मार्कवरती येत असताना ओहो वेगानं चेंडू निघून गेलाय का? येस. पहिला चेंडूवरती रोहन पाटीलला बीट करत असताना रचित पाटीलला भेदून जातोय चेंडू. सीमारेखा पार. चौकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. आतापर्यंत जो दबाव बनवला गेला होता त्या दबावाला कुठे ना कुठे थँक्यू डिसे. आतापर्यंत जो दबाव बनवला गेला होता त्या दबावाला कुठे ना कुठेतरी रिलीज काढायचं काम इथं केलं गेलं. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. 1 धाव येईल. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. डीजे आवाज थोडा कमी करायचा. डीजे आवाज थोडा कमी करा. थँक्यू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. रोहन बापरे इथे कुमार गावड याने चेंडू अडवलाय. अतिशय चांगली बिल्डिंग आणि गुरुदत्ताचा पूर्ण स्क्वॉड जे स्वतःला झोकून देताना दिसतोय. डीजे मास्टर गाणी वाजवायची नाहीत. गाणी पुढे बंद करायचे. गाणी पुढे बंद. डायरेक्ट उद्या 3 वाजता. थँक्यू. आता फक्त माईक चालू ठेवा. 3 चेंडूचा खेळ झालाय. उजष्टीच्या बाहेर वेगाने निघून जाणारा चेंडू. एक्स्ट्रा चिरपट एक धाव फलकामध्ये ऍड होईल परंतु जतीन पाटील आज काहीतरी वेगळ्या रंगामध्ये आहे. वेगळ्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अक्षय पाटीलने चेंडूला खोदून काढले. ऑन साईडला चेंडूची फील्ड होतीये. 1 धाव तो धावून कंप्लीट होईल. तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी हाहाकारी आणि थोडीशी चकमक आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती 17 धावा 17 धावा धावफलकावरती येत असताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जतीन पाटील समोर विशाल पाटील. फक्त हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. वेगानं हो. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं जात आहे.
वेगानं चेंडू गेला आहे आणि त्याला मात्र फील्ड करत असताना स्वतःच्या फलंदाजीमध्ये कशा प्रकारे ओहो देश गडी बाद घोषित केला गेलाय पंचांकडून. त्यामुळे माघारी परतावं लागेल विशाल पाटील यांना. पहिला हादरा आई भवानी मारंबळपाडा या संघाला. One to go. तर बाबाजी भोजनालयाचे आदरणीय श्रीधर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. मी विनंती करेल श्रीधरजी आपण मंचावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचे. बाबाजी भोजनालयाचे आदरणीय श्रीधरजी श्रीधर परब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. मी विनंती करेल श्रीधर परब आपण मंचावरती विराजमान व्हा. पहिला चेंडू फुलटॉस होता त्याला मात्र भेदू शकलेला नाहीत. बॉर्डरलाईनच्या दिशेने एक धावफलक्यामध्ये ॲड होईल. एकापेक्षा जास्त काही नाही. पूर्णपणे जखडून ठेवलंय. या मॅचमध्ये धावांचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत 19 धावा आहेत आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने सुशांत पाटील आल्यात परंतु तितकाचा प्रभाव नाही. या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळते. आशिष 11 आणि साई श्रद्धा दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो व्हॉट अ फील्ड. सुशांत पाटील आपले रंग ढंग आणि गेल्याच वर्षाची चमक दाखवत असताना पडपड गुरुदत्त मनेलपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरोखरच मानावं लागेल. पहा कशा प्रकारे झोकून दिलं आणि त्या चेंडूला अडवलं गेलं. खूप चांगल्या प्रकारचं चित्रण. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला कुमार गावड. हो हो आणि कुमारची फिल्डिंग सुद्धा एक वेगळ्या लेवलची पाहायला मिळते. धावफलक 22 वरती येऊन थांबलंय. शेवटच्या अंतिम षटक बाकी आहे. मनीष घरत असा गोलंदाज आहे ज्याच्यावरती 5 चेंडू आणि 5 विकेट घेण्याचा कारनामा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जतीन पाटीलने झेल टिपलाय. माघारी परतावा लागेल. अक्षय पाटील बाद. अजून एक आदर आई भावनी मारंबळपाडा या संघाला. तर बाबाजी भोजनालयाचे आदरणीय श्रीधरजी परब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल श्रीधरजी आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत सायबा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून SPL सीझन 5च्या माध्यमातून. पंकज नव्हे मारंबळपाड्याचा पोलाड आणि तर लंबोदर क्रिएशनचे ओनर आणि लंबोदर चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय विशू गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल विशू आपण मंचावरती विराजमान व्हायचे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय
आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. 23चं टार्गेट ठेवलं गेलं आई भवानी मारंबळपाडा या संघासमोर. टीम गुरुदत्त आई भवानी मारंबळपाडा या संघाच्या वतीनं गुरुदत्त मनलपाडा या संघासमोर. जतीन पाटीलच्या प्रत्येक चौकारासाठी सुजित केसरी यांच्याकडे 200 रुपये, नितीन पाटील यांच्याकडे 200 रुपये आणि जर का चौकारांची हॅट्रिक आली तर दोघांकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नामावाईज चे ओनर नितेश कोळेसकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. चला विशू गायकवाड आपणास विनंती, आपण मंचावरती विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. चला इथे हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला. एक धाव येताना पाहायला होतं. रचित पाटील यावेळेला ॲज अ ओपनर म्हणून आपण पाहतोय. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी आलेले नाही आहात. साई श्रद्धा आणि आशिष 11. साई श्रद्धा आणि आशिष 11. चला लंबोदर क्रिएशनचे होणार आदरणीय विशू गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. त्यामुळे विशू आपण या. चलो हबीब भाई आइए. विशू गायकवाड आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेल इज द कॉल, टेल इट इज. थैंक यू. दोनों को रुकना है, कोई भी नहीं जाएगा. विशु अपना सुनते अपन स्थाना पर रहता है. हबीब भाई टॉस जीत क्या फैसला होगा? हम लोग फील्डिंग करेंगे पहला. कैसा लग रहा है इधर आने के बाद, और किस तरह की तैयारियां की है इस फील्ड के लिए स्पेशल? तैयारियाँ कैसा, फील्डिंग में बहुत मेहनत की है हम लोग ने, अभी प्रोग्रेस किया है. पहले हमारा फील्डिंग थोड़ा वीक था, अभी बच्चे सब लोग अच्छा फील्डिंग कर रहे हैं. और बैटिंग साइड भी हम लोग का इस बार अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा. टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? SPL इतने सालों तक आप खेलते आए हो, और इस साल का जो पूरा टूर्नामेंट है वो किस तरह का लग रहा है आपको? SPL तो स्टार्टिंग से ही सबसे बेस्ट टूर्नामेंट है अपने वसई तालुका के अंदर. और एक बार सेमीफाइनल तक पहुंचे थे, थर्ड प्राइज़, और इंशाल्लाह इरादा है इस बार फाइनल टच करेंगे. ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मैच के लिए. नीलेश अगर टॉस जीते तो क्या फैसला होता? हम फील्डिंग ही लेते. अभी बैटिंग करनी है, तो किस तरह की तैयारी है साई श्रद्धा के अगेंस्ट? तैयारी है 30+ करते हैं स्कोर. टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? अच्छा टूर्नामेंट है. ढेर सारी शुभकामना आपको भी. टॉस जिंकलाय साई श्रद्धाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आशिष 11 या संघाला आमंत्रित केलंय.
पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू केदारने मिळून दिला आणि मला वाटतंय रचित पाटील बाद झालेत आणि त्यांची जागा करण्यासाठी सुशांत पाटील मैदानाच्या दिशेने येत आहेत. पहा, सुशांतने अनेक मॅचेस गुरुदत्ताला आपल्या बळावरती जिंकून दिलेल्या आहेत. ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ मिडल ऑर्डर बॅटर म्हणून, कधी कधी ॲज अ ओपनर म्हणून सुद्धा त्यांना आपण पाहिलंय. परंतु केदारने जो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय त्याने मात्र मॅचला थोडंसं वेगळं वळण कदाचित पाहायला मिळू शकतं. निशिकांतने चेंडूला अडवलंय, फेकी केली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ओहो, 2 पायांच्या मधून चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल. आणि आता या मॅच मध्ये खरी चुरस येणार आहे. खरी चुरस काय असेल? मला वाटते बॉल टू रनच्या आसपास धावपल घेऊन थांबले की काय. पंधरा चेंडूंनी 16 धावांची गरज. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला गॅपमधून. निशिकांतच्या जवळून निघून जाणारा हा चेंडू सीमारेखा पार, चौकार. चला, आणि जतीनसाठी बक्षीस आता लागू झालेली आहेत आणि ती बक्षीस सुद्धा इथे दिली जाणार आहेत. कारण 200 रुपयाचा मानकरी आता 200, 200, 400 रुपयाचा मानकरी जतीन पाटील. आणि यावेळेला चेंडूला कट केलंय, निघून गेलंय एका धावेसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या हाताने खेळला गेला. एक धाव येते. विशाल आलाय चेंडूवरती वेगानं. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा आहेत 13. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. SPL सीझन 5 आणि या सीझन 5 दरम्यान आपण ग्रुप डी कडे आलेलो आहोत आणि डी ग्रुप मधील पहिलीच मॅच आपल्या भेटीला आली आहे. त्यामध्ये 2 बलांडे संघ एकमेकांसमोर आहेत आणि त्या 2 बलांडे संघांमधील सद्यस्थिती जर आपण पाहिली तर 12-10ची इक्वेशन आणि अशीच इक्वेशन असताना एक चुरसभरा सामना आपण पाहिला होता जीवदानी माऊली आणि JCC 2203 दरम्यान. आणि त्या सामन्यामध्ये काय घडलं होतं, शेवटच्या काही क्षणांमध्ये जुगलमध्ये जरूर दिसली, परंतु स्वप्नील बोनेने लगावलेला तो चौकार त्या मॅचला पुन्हा एकदा आवाक्यामध्ये आणताना दिसला. मोठा फटका, एका धावेसाठी सिंगल रन मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि एकाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचलं 15 वरती. अजूनही 8 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 10 चेंडूंमध्ये पाहूयात कशा प्रकारे 8 धावांना चेस केलं जातं किंवा वाचला तर निशिकांत वेगाने चेंडूवरती धावचीची संधी. पंचाने तिसऱ्या पंचांना पुकारले आणि पाहिलं सुद्धा जाणार आहे कशा प्रकारे धाव घेतली गेली, कशा प्रकारे चेंडूला स्टंपला लावलं गेलं आणि त्यानंतर कशा प्रकारे जल्लोष झाला आणि त्या जल्लोषाच्या प्रत्यर्थामध्ये काय घडलंय. आमची टेक्निकल टीम पूर्णपणे कामाला लागली आणि आता दर्शवते कशा प्रकारे धाव कंप्लीट केली गेली आणि यष्टीला कधी वाकवलं गेलं, कोणत्या वेळेला चेंडू स्टंपवरती आदळला गेला, तोपर्यंत बॅट कुठे होती, लाईन पार झाली होती का, हवेमध्ये बॅट होती का, नॉट आउट सांगितलं गेलंय. आणि आता पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. सुशांत पाटील याला मिळाले जीवनदान, परंतु जतीन पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात. मागे चेंडू आला, वेगाने फेकी झाली आहे, परंतु त्याचा तितकासा असर नाही आहे. पहा, जतीन पाटीलचा अटॅकिंग खेळ हा नेहमीच संघाला वेगळ्या प्रकारची बळकटी आणताना दिसतो किंवा संघाचा कॉन्फिडन्स वाढवत असताना दिसतो आणि ते चित्र इथं आता दिसलंय. 1 to go आणि गो नंतर वाईड बॉल अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होत असताना आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 मध्ये 3 कशा प्रकारे या मॅचला गवसणी घातली जाते, कशा प्रकारे धावांना वाचवलं जाते, लढलं जाते, झगडलं जाते किंवा या धावांना कशा प्रकारे चेस केलं जाते हे सुद्धा पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज वंश गुप्ता
गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अपकमिंग यंगस्टर आहेत, चांगल्या प्रकारची प्रतिभा. ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, टर्फचं क्रिकेट असो, खूप चांगल्या प्रकारचा खेळ वंश सातत्याने करताना दिसतात. गाव टू गावच्या संकल्पनेमध्ये आपण श्री गणेश बोळींच्या माध्यमातून या खेळाडूला पाहिले. आज आई भवानी मारंबळपाडा या संघाच्या माध्यमातून अंडरआर्मचं क्रिकेट, बॉक्सचं क्रिकेट खेळण्यासाठी इथे येऊन उपस्थित झालाय. आणि 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. पहिला चेंडू हवेमध्ये, ओहो, झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. सागर कडून त्या इच्छेची पूर्तता नाही. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट, एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होती आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे. जतीन पाटील ऑन स्ट्राईक. अटॅकिंग फील्ड लागवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट होता आणि चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. पहा, रोहनच्या टाळ्या मोठ्या प्रमाणात वाजतायत. त्याचं कारण आहे, रोहनने एक बॉल सोडला होता, त्याला त्या बॉलला कुठे ना कुठेतरी विरसन घालायचं होतं आणि म्हणून हा जल्लोष कदाचित साजरा केला जातोय. एका धावेची गरज आहे. सुशांत पाटील, अक्षय पाटील सुली पोझिशन मध्ये आल्यात. लेग स्टंपच्या बाहेर 1+1 मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम गुरुदत्त मनवेलपाडा या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं आई भवानी मारंबळपाडा या संघात. पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण अजून एक संधी आहे आई भवानीसाठी.